लोकसभेचं नॅरेटिव्ह आपल्याला बदलायचंय. निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या. अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना सूचना. आपण डोळ्यात तेल घालून काम करायला हवं. कोणतंही वक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे आणि माझ्याशी बोला आणि मगच बोला, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत. ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या. हलगर्जीपणा करू नका. लोकसभेचं नरेटिव्ह आपल्याला बदलायचं आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत. ते युवा अधिवेशनात बोलत होते. अजित पवार म्हणाले, आपण डोळ्यात तेल घालून काम करायला हवं. कोणतंही वक्तव्य करत असताना सुनील तटकरे आणि माझ्याशी बोला आणि मगच बोला. ही निवडणूक अत्यंत गंभीरपणे घ्या. हलगर्जीपणा करू नका. लोकसभेचं नॅरेटिव्ह आपल्याला बदलायचं आहे. आपण शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा सोडलेली नाही. आपल्याला महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायचं आहे. जास्तीत जास्त विधानसभेला जागा निवडून आणायच्या आहेत. यावर तुमचे, माझे आणि पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे. शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला काम पोहोचवायचं आहे. आपण सगळ्यांनी फार डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे. तुम्ही, मी, प्रत्येकजण आपण पक्षाचे सैनिक आहोत. आपलं कुठलंही वागणं, बोलणं, कृती चुकीची झाली तर त्याचा जबरदस्त किंमत आपल्या पक्षाला मोजावी लागेल. कधी कधी उत्साहाच्या भरामध्ये आपण एखादं स्टेटमेंट द्यायला जातो आणि ते बुमरँग होतं, ते आपल्या चांगलं येतं. त्याच्यामुळं काही स्टेटमेंट देत असताना तुम्ही तटकरे साहेबांशी संपर्क साधा, माझ्याशी संपर्क साधा. माझ्याबरोबर 2-3 तरी प्रायव्हेट सेक्रेटरी असतात, त्यांचे फोन नंबर तुमच्याकडे घ्या. त्याच्यामुळं माझ्या इथला फोन सहसा माझा त्या ठिकाणी चालू नसतो, कारण मी सकाळपासून कामामध्ये असतो. पण तुम्हाला कुठं माझ्याशी, आता उद्या डिकले माझ्याबरोबर आहे, आत्ता माझ्याबरोबर रौंदाळ आहे, मगाशी मंत्रालयामध्ये बाकीचे सगळा माझा स्टाफ बरोबर होता. ह्याच्यामध्ये देवगिरीला फोन आल्यावर मी बघतो आणि त्यांना सगळ्यांना उलटे फोन लावतो मी ज्यावेळेस स्वतः परत गेल्यानंतर. त्या पद्धतीनं माझे निरोप जातात. पण आपल्या संदर्भामध्ये आपण ही निवडणूक अतिशय गंभीरतेनं घेतली पाहिजे. अजिबात कुठंतरी हलगर्जीपणा दाखवता कामा नये. लोकसभेला त्याची किंमत आपण मोजलेली आहे. विधानसभेला आपण खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत. लोकसभेला जे काही नरेटिव्ह फेक सेट केला गेला, संविधान बदलणार, आरक्षण काढणार, सगळं काही आपलं बंद करणार, ते इतकं खालपर्यंत पोचलं की खरं नसताना देखील खरं वाटायला लागलं आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागली. आपण सेक्युलर विचारधारा सोडलेली नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच पुढं चाललेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मागं आपण शिवसेनेबरोबर होतो तरी देखील शिवसेनेची विचारधारा आणि आपल्या विचारधारेत फरक होता. पण सरकार बनवण्याच्या करता काही बाबतीमध्ये पुढं मागं सरकावं लागतं. तीच गोष्ट आत्ताच्या बाबतीमध्ये आपल्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये करोडो रुपयाची कामं आपण सरकारमध्ये असताना केलेली आहेत आणि हे सगळं आमदारांना पण मान्य आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.